दारव्हा तालुक्यातील देहली येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची एक दुर्दैवी घटना घडली। आमची कार नदीत पडली, आम्हाला वाचवा अशी मोबाईलवरून केलेली हाक ऐकून गावकरी, पोलीस व बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। मात्र मदत पोहोचण्यापूर्वीच काळाने आईसह 2 निष्पाप मुलींना गाठले। दारव्हा तालुक्यातील देहली येथील कुपटी नदीच्या पुलावर गुरुवार दिनांक 23 जुलैच्या मध्यरात्री ही हृदयद्रावक घटना घडली। प्राप्त माहितीनुसार आर्णी तालुक्यातील लोणी येथील अविनाश खंडाडे हे पत्नी माधवी खंडाडे वय 40 वर्ष, प्राची खंडाडे वय 17 आणि साची खंडाडे वय 12 यांच्यासह राडेगाव येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते। परतीच्या प्रवासात बोरिअरब येथे नातेवाईकांना सोडविल्यानंतर ते दारव्हा मार्ग लोणीकडे निघाले होते। दरम्यान देहली येथील कुपटी नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही त्यांनी एर्टिगा कार पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कार पुलावरून थेट नदीत वाहून गेली। कारमध्ये पाणी शिरू लागल्याचे लक्षात येताच अविनाश आणि माधवी खंडाडे यांनी मोबाईलवरून नातेवाईक व गावकऱ्यांना मदतीसाठी हाक दिली। माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले। पुलाजवळ उभ्या असलेल्या एसटी बसच्या चालकांनीही झाडावरून मदतीसाठी आवाज येत असल्याची माहिती दिल्याने बचाव कार्याला वेग आला। प्रचंड प्रवाहात अविनाश खंडाडे यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला। सुमारे 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे 4च्या सुमारास बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका करून दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर पाण्याची पातळी ओसरल्यानंतर नदीत अडकलेली कार आढळून आली। गावकरी, पोलीस आणि बचाव पथकाने संयुक्तरित्या कारमधून माधवी, प्राची आणि साची यांचे मृतदेह बाहेर काढले। या घटनेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाल्याने लोणी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती। माधवी खंडारे या तासिक तत्वावरील शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर अविनाश खंडारे यांचा हॉटेल व्यवसाय तसेच कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे। या दुर्दैवी घटनेमुळे खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध बचाव कार्य सुरू केले। मात्र पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने कार वाहून गेली आणि आईसह दोन्ही मुलींना जीव गमवावा लागला। प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यास पुढील तपास सुरू आहे।